नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपण एक जबरदस्त असा ट्विस्ट बघणार आहोत। सध्या मालिकेत आपण बघतोय की रोहिणी आणि राहुलचे सगळे प्लॅन फसताय। इव्हन अद्वैतने ज्या 2 ब्रांचेसचे हक्क राहुलला दिलेले असतात ते सुद्धा आबांनी काढून घेतलेले असतात। राहुलला आता बिझनेसमध्ये सुद्धा कुठलंही स्थान दिलेलं नसतं। ऑफिसमध्ये सुद्धा कोणीही त्याची किंमत करत नसतं। घरामध्ये सुद्धा सर्वजण त्याला नावच ठेवत असतात। राहुल फक्त एक निकम्मा मुलगा आहे अशी त्याची इमेज आता बनलेली असते। रोहिणीला मात्र दिवसेंदिवस या गोष्टीची फार चिंता वाटायला लागते। राहुलशी ती बोलत असते, राहुल आता तुला काहीही करून सगळ्यांच्या नजरेत उठणं खूप गरजेचं आहे, नाहीतर या घरावरचा हक्क सोड, आपल्याला कुठेही हक्क भेटणार नाही। हे चांदेकर आपल्याला घरातून हाकलून देतील। आता आपल्या हक्कांसाठी आपल्यालाच लढावं लागणार आहे। राहुल म्हणत असतो की मम्मा अगं पण काय करायचं, तुला माहिती आहे ना सगळं काही फुटेज तो अद्वैतच खात असतो म्हणून। रोहिणी म्हणते की हो, तोच तर प्रॉब्लेम आहे ना। घरातल्या सर्वांनी अद्वैतला डोक्यावर चढवून घेतलंय आणि ऑफिसमध्ये सुद्धा ऑफिसचा स्टाफही सर्व अद्वैतच्या बाजूने आहे आणि घरातले लोक सुद्धा। त्यामुळे अद्वैतची सगळी मनमानी सुरू असते आणि त्यातल्या त्यात त्याची बायको दीडशाणी, ती सुद्धा आता घरामध्ये तिचं राज्य जमवायला लागली आहे आणि तुझ्या बायकोचा तर तसाही काही उपयोग नाही। राहुल म्हणतो की मम्मा अगं पण आपण आता काय करायचं, आपण काय करू शकतो की मला पुन्हा एकदा ऑफिसमध्ये जागा मिळेल। रोहिणी थोडा विचार करते आणि ती राहुलला म्हणते की येस राहुल, आपण एक गोष्ट करू शकतो, परंतु यासाठी आपल्याला नैनाची मदत घ्यावी लागेल। तर राहुल म्हणतो की आता ती नैना काय करणार आहे आपल्यासाठी, आणि तिला काही नाही जमत मम्मा, प्लीज तू तिला आपल्यामध्ये इन्व्हॉल्व नको करू। रोहिणी म्हणते की अरे नाही, तिला खूप काही गोष्टी जमू शकतात आणि तीच आहे, आणि नैनाशिवाय आपलं काहीच होऊ शकत नाही, फक्त नैनाला आपण आपल्या जाळ्यामध्ये ओढलं पाहिजे। तर राहुल म्हणत असतो की मम्मा नक्की तुझ्या मनामध्ये काय चाललंय, तुझ्या डोक्यात कुठला नवीन प्लॅन शिजतोय। तर रोहिणी सांगते की राहुल आता तू फक्त बघत राहा की मी काय काय करते, फक्त तू एवढी गोष्ट लक्षात ठेव की तुला नैनाला काहीही करून हर्ट करायचं नाहीये, तुला प्रत्येक वेळी तिची साथ द्यायची आहे। मी तुला असं अजिबात म्हणणार नाही की तू जे बाहेर जे अफेअर चालू आहे ते बंद कर, तुझे अफेअर चालू आहे, तुला जे करायचं बाहेर ते तू कर, परंतु घरात आल्यावर मात्र तुला नैनासोबत चांगलं वागायचंय। ज्या प्रकारे कला या घरामध्ये नांदते त्या प्रकारे आपल्याला नैनाला सुद्धा या घरामध्ये नांदवायचंय, आणि जर तुला अद्वैतची जागा घ्यायची असेल तर नैनाला कलाची जागा घेणं खूप महत्त्वाचं आहे। इथून पुढे आपल्याला नैनाच्या प्रत्येक गोष्टीवर आपलं लक्ष असलं पाहिजे। आपण नैनाला फक्त तिच्या तोंडावर समजून घ्यायचंय। आपल्या प्लॅनसाठी नैनाचा फक्त आपल्याला वापर करून घ्यायचा आहे। आणि मला एका गोष्टीचं प्रॉमिस कर की इथून पुढे तू घरी कधीही राहणार नाही, तू रोज ऑफिसला जाशील, कारण मला जर माझा प्लॅन वर्क करायचा असेल, मला जर अद्वैतला तोंडावर पाडायचं असेल तर तुझी इमेज वाढवण्यासाठी तुला रोज काम करणं खूप गरजेचं आहे, आबांच्या नजरेत येणं खूप गरजेचं आहे। आणि ज्या दिवशी तू आबांच्या नजरेत यायला लागशील तेव्हा अद्वैतचं जेव्हा जेव्हा स्थान कमी कमी होत जाईल तेव्हा आबा आपोआप तुला घरातल्या सगळ्या जबाबदारी देतील आणि मग अद्वैतची जागा अशीच तुझ्या हातामध्ये येऊन जाईल। राहुल म्हणतो की मम्मा ठीक आहे, तू म्हणते ना तर आजपासून मी बरोबर ऑफिसला जाणार, मी ऑफिसमध्ये एकही खाडा करणार नाही, माझं काम मी व्यवस्थित करेल, तुला जे काही करायचंय ते तू कर तुझ्या पद्धतीने। रोहिणी म्हणते की ती जबाबदारी तू माझ्यावर सोड। आता रोहिणी ही नैनाकडे जाते आणि नैनाला भेटते। नैनाला म्हणते की नैना मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचंय। नैना म्हणते की हो बोला ना, काय बोलायचं तुम्हाला माझ्याशी। रोहिणी म्हणत असते की नैना, मी तुझ्याबद्दल आणि राहुलबद्दल खूप मोठा विचार केलाय। हे बघ, मलाही असं वाटतं की तुला या घरामध्ये स्थान मिळावं। जेव्हापासून तू या घरामध्ये आली आहे तेव्हापासून तुला साधं कोणी विचारत सुद्धा नाही, तू घरात आहे की नाही याचंही कोणाला पडलेलं नसतं। फक्त घरामध्ये कौतुक होत असतं ते कलाचं आणि कलाचंच। कला कशी चांगली आहे, कला कशी चांदेकरांची बेस्ट सून आहे, घरातल्या सगळ्यांना समजून घेते, छान जेवण बनवते, वगैरे वगैरे वगैरे, फक्त आणि फक्त कला कला आणि कला। आणि तू कुठेस? अगं तू एवढं छान त्या दिवशी मॉडेलिंग केलं, कितीतरी मुलींचं स्वप्न असतं असं मॉडेलिंग करणं, आणि परंतु काय झालं, तुला मात्र घरातल्यांनी नावच ठेवले ना। कलाने देखील मॉडेलिंग केलं होतं, परंतु नाव कोणाला ठेवलं गेलं? तुला। कारण काय होतं तर तू मॉडर्न ड्रेस घातला होता म्हणून। नैना, तुला घरातल्यांची ही सोच आता बदलावी लागेल। नैना म्हणत असते की मम्मा मी कितीतरी गोष्टी करण्याचा प्रयत्न केलाय, परंतु नाही होत माझ्याकडनं, आणि प्रत्येक वेळी ती कला फुटेज खाऊन जाते। घरातले प्रत्येक जण फक्त आणि फक्त त्या कलाचंच कौतुक करत असतात। तर रोहिणी म्हणते की मी आहे ना, तू माझ्यावर विश्वास ठेव, मी तुला आता यातून कसा मार्ग काढायचा हे सांगते।
फक्त तुला त्यासाठी मी जे काही म्हणेल ते ऐकावं लागेल. नैना म्हणत असते की या घरात जर मला माझं स्थान मिळवायचं असेल आणि या घरात जर मला कलाची जागा मिळणार असेल ना, तर मी अगदी काहीही करायला तयार आहे. तुम्ही फक्त मला सांगा की मला काय करायचं आहे ते. रोहिणी आता नैनाला सांगू लागते की हे बघ, मला माहिती आहे की अद्वैत तुझ्याशी आता जास्त काही बोलत नाही, परंतु एक गोष्ट तर विसरून चालणार नाही की अद्वैतचं तू पहिलं प्रेम आहेस आणि अद्वैत तुझ्या प्रेमात देखील वेडा झाला होता, हे आम्ही सगळ्यांनी बघितलंय. तर नैना म्हणते की मग आता त्या गोष्टीचा काय संबंध, ती गोष्ट तर होऊन गेली आहे. रोहिणी म्हणते की अगं संबंध नाही आहे असं कसं म्हणतीयस, याच गोष्टीचा खूप मोठा संबंध आहे. हे बघ, अद्वैत आधी तुझ्या प्रेमामध्ये होता, तुझ्या प्रेमात अगदी वेडा झाला होता तो, आणि म्हणूनच त्याने घरच्यांना ठामपणे सांगितलं होतं की तो लग्न करेल तर तुझ्याशीच करेल. परंतु राहुलचं आणि तुझं लग्न झालं. कुठेतरी अद्वैतच्या मनामध्ये तुझ्याविषयी सॉफ्ट कॉर्नर असणारच आहे, कुठेतरी अद्वैतच्या मनात तुझ्याबद्दल प्रेम असणारच आहे. पण नैना म्हणते की मम्मा, या सगळ्या गोष्टींचा काय उपयोग, आता माझं राहुलशी लग्न झालंय. तुम्हाला नक्की काय म्हणायचंय, जरा मला स्पष्टपणे सांगाल का. तेव्हा रोहिणी म्हणते की नैना ऐक, तुला काहीही करून अद्वैतच्या जवळ जायचंय, अद्वैतशी जवळीक साधायची आहे आणि त्याच गोष्टीचा मी बरोबर उपयोग करून घेणार आहे. मी काय करणार आहे, कसं करणार आहे हे तू मला आता विचारू नकोस, परंतु जे काही करणार आहे ते तुझ्या भल्याचं आणि राहुलच्या भल्याचं करणार आहे. तुला वाटत नाही का की राहुलचं घरामध्ये सगळ्यांनी कौतुक करावं, राहुलच्या घरातलं स्थान वाढावं, अद्वैतची जागा त्याला भेटावी आणि तुला देखील कलाची जागा भेटावी. नैना म्हणते की हो, मला तर खूप वाटतंय आणि मला हेही समजतंय की घरामध्ये कोणी राहुलला सुद्धा व्हॅल्यू देत नाही आणि मलाही देत नाही. घरातल्यांनी तर आम्हाला दोघांनाही वेगळंच काढून टाकले. रोहिणी म्हणते की अगं मी तुला तेच तर सांगते, तू जर माझ्या म्हणण्याप्रमाणे सगळ्या गोष्टी केल्या ना तर सगळं काही व्यवस्थित होईल, फक्त त्यासाठी तुला माझं ऐकावं लागेल. नैना म्हणते की ठीक आहे मम्मा, तुम्ही जे काही सांगाल ते मी ऐकायला तयार आहे. रोहिणी म्हणते की बस मग, आता तुला फक्त एकच काम करायचं आहे की तुला अद्वैतची जवळीक साधायची आहे, अद्वैतच्या जवळ जायचं आहे. तर नैना म्हणते की ठीक आहे, आणि रोहिणी तिला सांगते की तू त्या कामाची सुरुवात आत्तापासूनच कर. तू एक काम कर, अद्वैतच्या रूममध्ये तू कॉफी घेऊन जा. नैना म्हणते की ठीक आहे. त्यावेळी कला ही रूममध्ये नसते. नैना त्या गोष्टीचा फायदा घेऊन अद्वैतच्या खोलीमध्ये आलेली असते आणि अद्वैतला ती कॉफी देते. तर अद्वैत म्हणतो की तू का आणलीस मला कॉफी आणि खरे कुठे. तर नैना सांगते की अरे ती किचनमध्ये काम करते, त्याच्यामुळे तुझ्यासाठी कॉफी मीच घेऊन आले. अद्वैत म्हणतो की ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. नैना मात्र तिथंच उभी असते. अद्वैत म्हणतो की काय झालं, तुला काही बोलायचं आहे का माझ्यासोबत, कॉफी दिलीस ना, आता तू जाऊ शकतेस. तेव्हा नैना म्हणते की येस अद्वैत, मला तुझ्याशी जरा बोलायचं होतं. अद्वैत म्हणतो की हो बोल, कारण मी कामामध्ये आहे आणि माझं महत्त्वाचं काम सुरू आहे. नैना म्हणते की ठीक आहे अद्वैत. अद्वैतला ती म्हणत असते की अद्वैत, खरं तर या घरात आल्यापासून तुझं आणि माझं काही संभाषणच झालं नाही, आपण दोघं काही बोललोच नाही जास्त. मला तुझ्याशी महत्त्वाचं हे बोलायचं आहे की मला तुझी माफी मागायची आहे. अद्वैत म्हणतो की माझी माफी कशासाठी. तर नैना म्हणत असते की अद्वैत, मी खरं तर तुला खूप हर्ट केलंय ना, म्हणजे मी आपल्या लग्नातून पळून गेले. मला माहिती आहे की तुझं माझ्यावर प्रेम असताना सुद्धा मी ह्या सगळ्या गोष्टी केल्या. मी राहुलसोबत असं पळून नव्हतं जायला पाहिजे, मी आपलं लग्न सोडून नव्हतं जायला पाहिजे. खरंच मी खूप माती खाल्ली आहे आणि या गोष्टीचं मला खूप गिल्ट आहे. तर अद्वैत तिला म्हणत असतो की जाऊ दे, आता ज्या गोष्टी झाल्या त्या झाल्यात, आता त्यावर विचार करून काही उपयोग नाही. नैना म्हणत असते की नाही अद्वैत, या गोष्टीवर विचार तर व्हायलाच पाहिजे ना. अरे मी चुकली आहे आणि मी माझ्याच नजरेत पडले, मला फक्त माझी चूक सुधारायची आहे. त्यासाठी तू माझ्याशी फ्रेंडशिप करशील का. अद्वैत म्हणतो की अगं फ्रेंडशिपची काय गरज आहे, मी आताही तुझ्याशी नॉर्मलीच बोलतोय. नैना म्हणत असते की हो अद्वैत, आपण पहिले खूप चांगले फ्रेंड्स होतो. मला माहिती आहे की आता मी तुझ्या भावाची बायको आहे, त्याच्यामुळे आपल्या नात्यामध्ये काही लिमिट्स आलेत, परंतु आपण चांगले फ्रेंड तर नक्कीच होऊ शकतो. अद्वैत म्हणतो की हे बघ, मी आताही तुझ्याशी असं बोलतोय आणि उद्या जरी तू माझ्याशी बोलायला आली तरी सुद्धा मी असंच म्हणेल. याच्यासाठी फ्रेंडशिप वगैरे असं काही स्पेशल काही नसतं आणि तू माझ्या घरातच राहते, तू माझ्यासोबत एनी टाईम बोलू शकतेस. तेव्हा नैना म्हणते की ठीक आहे अद्वैत, इथून पुढे जर मला काही प्रॉब्लेम असेल तर मी तुझ्याशी नक्की शेअर करेल. अद्वैत म्हणतो की चालेल, मला काही प्रॉब्लेम नाही. आता रोहिणी ही दारामध्येच उभी असते आणि अद्वैत आणि नैनाचा ती व्हिडिओ शूट करत असते, परंतु नैनाला अद्वैतच्या जवळ जाण्याचा चान्सच मिळत नसतो आणि त्याचवेळी रोहिणीला कला खोलीमध्ये येताना दिसते. रोहिणी पटपट तिचा कॅमेरा बंद करते आणि पटकन तिथून पळ काढते. कला आता रूममध्ये आलेली असते, तर नैना रूममध्ये ऑलरेडी असते. कला विचारते की नैनाताई, अगं तू इथे काय करतेयस.
तेव्हा नैना म्हणते की अगं काही नाही, तू स्वयंपाक करत होती ना किचनमध्ये, मग म्हटलं की अद्वैतलाही कॉफी देऊन यावी, म्हणून मी अद्वैतला कॉफी द्यायला आले होते. आता कलाला खरं तर खूप छान वाटतं की चला नैनाताईचं आणि अद्वैतचं रिलेशन जरा चांगलं होतंय, जे काही झालं होतं ते विसरून जात आहे. ही गोष्ट खूप पॉझिटिव्हली घेत असते आणि नैनाताईच्या स्वभावात चेंज होतोय असं तिला वाटत असतं. घरच्यांची ती काळजी करते म्हणून तिने अद्वैतसाठी कॉफी बनवून आणली असं तिला वाटत असतं. परंतु नैनाच्या मनात असलेलं काळं अजून तिला काही समजलेलं नसतं. नैना आता तिथून निघून गेलेली असते, रोहिणीच्या रूममध्ये जाते. रोहिणीला ती सांगते की आपला प्लॅन आज फसलाय. रोहिणी म्हणते की काही प्रॉब्लेम नाही, आपण पुन्हा एकदा नवीन प्लॅन करूयात. नैना म्हणते की आता काय करायचं. रोहिणी म्हणते की तू काहीही कर, परंतु तुला अद्वैतच्या जवळ जायचंय, तू फक्त एवढीच गोष्ट लक्षात ठेव. दुसऱ्या दिवशी जेव्हा पुन्हा एकदा कला रूममध्ये नसते, कला किचनमध्ये काम करत असते, त्या गोष्टीचा फायदा घेऊन नैना पुन्हा एकदा रूममध्ये गेलेली असते आणि रोहिणी त्या दोघांचा व्हिडिओ शूट करत असते. नैना तिथे आलेली असते, अद्वैत त्याचं काम करत असतो. तर नैना म्हणते की अद्वैत मला तुझ्याशी जरा बोलायचं आहे. परंतु अद्वैत म्हणतो की हे बघ नैना, माझ्याकडे आता बिलकुल टाईम नाही आहे आणि आता मी तुला नाही वेळ देऊ शकत. माझं बिझनेसचं खूप महत्त्वाचं काम चालू आहे आणि प्लीज मला करू दे. त्यामुळे आता नैनाही काही बोलू शकत नसते. नैना आता तिथून निघालेली असते. तर रोहिणी तिला इशारा करून सांगत असते तू आता तुला चक्कर आल्याचं नाटक कर आणि खाली पड. तर आता रोहिणीने सांगितल्याप्रमाणे नैना आता चक्कर आल्याचं नाटक करते. अद्वैत घाबरतो आणि नैना जमिनीवर पडलेली असते. ते बघून अद्वैतला खूप टेन्शन येतं. नक्की नैनाला काय झालंय हेच त्याला कळत नसतं. अद्वैत आता कसलाही विचार न करता नैनाला उचलून बेडवरती ठेवतो. परंतु ज्यावेळी नैनाला तो उचलून बेडवर ठेवत असतो त्यावेळीचे व्हिडिओज आणि फोटोज हे रोहिणीने कॅप्चर केलेले असतात. रोहिणी तिचं काम करून तिथून निघून जाते. तर अद्वैत घाबरलेला असतो. नैनाला काय झालं हे त्याला कळत नसतं. तो पटकन आता खाली जातो. खाली किचनमध्ये कलाही उभी असते, काम करत असते आणि तो कलाला सांगतो की खरे तुझ्या बहिणीला काहीतरी झालंय, तिला चक्कर आली आहे आणि मी तिला उचलून वरती ठेवलंय, तू एकदा प्लीज बघून घेतेस का तिला. कला घाबरते आणि पटकन बेडरूमच्या दिशेने धाव घेते. कला बघत असते की नैनाताईला काय झालंय आणि मग त्यानंतर कला तिच्या तोंडावर थोडंसं पाणी मारते आणि मग नैना शुद्धीवर येण्याची नाटकं करू लागते. रोहिणीने तिचा प्लॅन बरोबर साधलेला असतो. तिला जे पाहिजे असतं ते भेटलेलं असतं. तिने अद्वैत आणि नैनाचा तो व्हिडिओ शूट केलेला असतो आणि तो व्हिडिओ आता ती रिपोर्टरला पाठवून देते. सोशल मीडियावर इकडे तिकडे फक्त आणि फक्त अद्वैतची आणि नैनाची चर्चा सुरू असते. कशा प्रकारे अद्वैतच्या त्याच्या बायकोच्या बहिणीसमोर प्रेमसंबंध आहे ही गोष्ट आता सगळीकडे पसरलेली असते. लोक नाही ते चर्चा करायला सुरुवात करतात. त्यामुळे चांदेकरांची बदनामी होत असते. बरं, रोहिणी याच गोष्टीवर थांबवत नाही. रोहिणीने आता रिपोर्टर घरी बोलवलेले असतात. रोहिणी मात्र या गोष्टीचा फायदा घेत असते आणि आबांना म्हणत असते की आबा तुम्ही बघताय ना अद्वैतने काय केलंय, अद्वैतने कितीच मोठी चूक केली आहे आणि आता या सगळ्या गोष्टीचा इफेक्ट आपल्या चांदेकर फॅमिलीवर होणार आहे. अद्वैत म्हणतो की आत्या अगं मी काहीच केलं नाहीये, तुम्हालाही माहिती आहे की मी असं करू शकत नाही कधी. रोहिणी म्हणत असते की अद्वैत तू करू शकतो किंवा नाही करू शकत हा तर प्रश्न नाहीच आहे, परंतु ही बातमी आता मीडियापर्यंत जाऊन पोहोचली आहे आणि आता या गोष्टीचा किती लोक फायदा घेतील, या गोष्टीमुळे आपले शेअर्स सुद्धा पडतील, आपल्याला बिझनेसमध्ये किती मोठा तोटा होईल. आणि ती आबांना म्हणत असते आबा मला असं वाटतंय की अद्वैतने काही दिवस ऑफिसलाच जाऊ नये, कारण जर अद्वैत ऑफिसला गेला तर सगळीकडे चर्चा होईल आणि उगाचच अद्वैतला वाईट वाटेल. मला असं वाटतंय की जोपर्यंत हा मामला थंड होत नाही, जोपर्यंत लोक विसरून जात नाही, तोपर्यंत अद्वैतने कुठेतरी बाहेरच्या देशात जावं. तर आबा सुद्धा रोहिणीच्या ह्या बोलण्याचा विचार करू लागतात. खरंच चांदेकरांची बदनामी होण्यापासून वाचवायचं असेल तर अद्वैतने घरात राहणं योग्य नाहीये, ही गोष्ट आता आबांनाही कळून चुकलेली असते. अद्वैतला हे सगळं काय होतंय ते काहीच कळत नसतं. रोहिणी मात्र तिच्या प्लॅनमध्ये सक्सेसफुल होत असते. रोहिणीला फक्त काहीही करून अद्वैतचं लक्ष बिझनेसकडून हटवायचं असतं आणि या सगळ्या गोष्टींमध्ये त्याला बांधून ठेवायचं असतं, जेणेकरून तो बाहेर समाजाला तोंडही दाखवू शकत नाही आणि मग हळूहळू त्याचा बिझनेसमधला इंटरेस्ट कमी होईल आणि मग माझा राहुल त्याच्याऐवजी उभा राहील. हा एकमेव प्लॅन फक्त रोहिणीचा असतो. रिपोर्टर आलेले असतात आणि ते आबांना आणि अद्वैतला नको ते प्रश्न विचारत असतात. रिपोर्टर आबाला म्हणत असतात की हे तुमची शिकवण आहे का, तुमचा नातू तुमच्या बायकोच्याच बहिणीसमोर प्रेमसंबंध ठेवतोय, हे करताना त्याला एकदाही खानदानाचा विचार आला नाही का. आबा मात्र काहीच उत्तर देऊ शकत नसतात, कारण पुरावे सगळ्यांसमोर जाहीर असतात. आबाही मान खाली घालून उभे असतात. घरातले सर्वजण मान खाली घालून उभे असतात. सगळ्यांना मात्र अद्वैतचीच चूक वाटत असते. सगळ्यांना असं वाटतं की अद्वैतनेच काहीतरी केलंय.
कलाला हे सर्व काय चाललंय हे काहीच कळत नसतं. मीडियावाले अद्वैतला सुद्धा प्रश्न विचारत असतात की अद्वैत चांदेकर, तुम्हाला हे वागणं शोभतं का? तुम्ही एवढे मोठे बिझनेसमॅन आहात आणि तरी सुद्धा तुम्ही एवढं घाण कृत्य केलं. आम्हाला हेही माहिती आहे की तुमचं लग्न आधी नैना खरे यांच्याशी जमलं होतं, परंतु नैना खरे लग्नातून पळून गेल्यामुळे तुम्हाला कला खरे यांच्यासोबत जबरदस्तीने लग्न करावं लागलं. तुम्हाला हे जबरदस्तीचं लग्न मान्य नव्हतं म्हणूनच तुम्ही नैना खरे यांना घरात घेऊन आला आणि त्यांच्यासोबत तुम्ही प्रेमसंबंध ठेवले. ही गोष्ट ऐकून अद्वैतलाच मोठा धक्का बसलेला असतो. मीडियावाले अद्वैतला नको नको ते प्रश्न विचारत असतात. पुरावे सगळ्यांसमोर असतात. अद्वैतला काही बोलताच येत नसतं. अद्वैत म्हणत असतो की मी असं काहीही चुकीचं काम केलेलं नाहीये, परंतु पुरावे असल्यामुळे अद्वैत काही बोलू शकत नसतो. त्यामुळे कला आता अद्वैतसाठी स्टँड घेते आणि ती आता मीडियासमोर आलेली असते आणि म्हणते की तुमच्या प्रश्नांची उत्तरं मी देते आणि तुम्ही फक्त एका व्हिडिओवरनं अद्वैतला जज करताय का? तुम्ही इथे कुठेतरी चुकताय. खूप वेळा असंही असतं की आपल्याला जी गोष्ट दिसत असते ती गोष्ट तशी नसते. आपल्याला ती गोष्ट चुकीच्या पद्धतीने सुद्धा दिसू शकते. तर मीडियावाले म्हणतात की मॅडम, तुम्हाला नक्की काय बोलायचं, तुम्ही स्पष्टपणे बोला. तर कला सांगते की अद्वैत चांदेकर याची या गोष्टीमध्ये काहीही चूक नाहीये. नैना खरे ही माझी बहीण आहे आणि तिचं आता राहुल सोबत लग्न झालंय. माझ्या नवऱ्यावर पूर्ण विश्वास आहे. मीडियावाले म्हणतात की मग त्या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय म्हणायचंय? त्या व्हिडिओमध्ये तर अद्वैतने नैनाला उचलून घेतलंय. या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय म्हणायचंय? तेव्हा कला सांगते की खरं तर हा तुमचा खूप मोठा गैरसमज झालाय. खरं तर तुम्हाला जे व्हिडिओमध्ये दिसतंय ते घडलंय, परंतु ते सगळं माझ्या सांगण्यावरून घडलंय. जेव्हा नैनाताईला चक्कर आली होती तेव्हा मी बेडरूममध्येच होते आणि नैनाताई चक्कर येऊन पडली होती. त्यामुळे मीच अद्वैतला सांगितलं की तू नैनाताईला उचलून बेडवर ठेव आणि फक्त माझ्या सांगण्यावरून अद्वैतने नैनाताईला उचलून बेडवर ठेवलं होतं आणि कोणीतरी याच गोष्टीचा गैरफायदा घेऊन तो व्हिडिओ कॅप्चर केलाय आणि तो व्हायरल केलाय. यामध्ये माझ्या नवऱ्याची काहीही चूक नाहीये. माझ्या नवऱ्यावर माझा पूर्णपणे विश्वास आहे. तर मीडियावाल्यांना आता ही गोष्ट समजलेली असते. अद्वैतच्या बायकोनेच ही सफाई दिलेली असते आणि हा सगळा मीडियाला झालेला गैरसमज आहे असं कलाने दाखवलेलं असतं. मीडियाला सुद्धा असं वाटतं की आपला काहीतरी गैरसमज झालाय, त्यामुळे ते कुठलेही पुरावे ग्राह्य धरत नाही. अद्वैतची बदनामी होण्यापासून वाचलेली असते आणि तीही फक्त कलामुळे. अद्वैत मात्र कलाकडे प्राऊडली बघत असतो. घरातल्यांनी सुद्धा अद्वैतवर विश्वास ठेवलेला नसतो, परंतु एक कलाच असते की जिने अद्वैतवर विश्वास ठेवलेला असतो. रूममध्ये आल्यावर अद्वैत कलाला थँक्यू म्हणत असतो. कला म्हणते की चांदेकर, अरे तू थँक्यू कशाला म्हणतोय? तर अद्वैत म्हणत असतो की ज्या ठिकाणी माझ्या घरच्यांनी सुद्धा मला साथ दिली नाही, त्यांनाही असं वाटलं की माझ्या आणि नैनामध्ये काहीतरी सुरू आहे, परंतु त्यावेळी तू मात्र माझ्यासाठी स्टँड घेतला. खरंच मला हे अनपेक्षित होतं. कला म्हणत असते की अद्वैत चांदेकर, तू माझ्याशी कितीही भांडत असलास, तू मला कितीही बोलत असला, तर मी तुला मात्र चांगली ओळखायला लागले आणि मला एक गोष्ट माहिती आहे की अद्वैत चांदेकर नात्यांमध्ये कधीच फसू शकत नाही. नात्यांमध्ये तो कधीच गडबड करू शकत नाही. नैनाताई तुझ्या भावाची बायको आहे. तू तिच्याकडे कधी डोळे वर करून सुद्धा बघणार नाही आणि आत्तापर्यंत जर तू बघितलं असतं तर ती मला गोष्ट नोटीस सुद्धा झाली असती. मला माहिती आहे की तुझ्यामध्ये आणि नैनाताईमध्ये तसे कसलेही संबंध नाही आहेत. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. अद्वैतला मात्र कलाचं खूप कौतुक वाटत असतं. आज जे काही झालेलं असतं, अद्वैत जो वाचलेला असतो तो कलामुळे वाचलेला असतो. त्यामुळे कलाबद्दलची एक वेगळी छवी अद्वैतच्या बद्दल निर्माण झालेली असते. बरं, आता नैना सुद्धा काही करू शकत नसते, कारण नैनाने जर इकडच्या साईडने बोललं तरी तीही फसणार असते आणि दुसऱ्या साईडने बोलले तरी तीच फसणार असते. त्यामुळे नैना आता गप्प राहणंच प्रेफर करते. कलाने रोहिणीचा प्लॅन पलटवलेला असतो आणि रोहिणीच्या त्या प्लॅनमुळे अद्वैतचं काहीही नुकसान झालेलं नसतं. उलट कलामुळे अद्वैतची इज्जत अजून वाढलेली असते. दुसऱ्या दिवशी आबा कलाला म्हणतात की कला, खरं तर आज तू फक्त अद्वैतची नाही तर चांदेकरांची इज्जत सुद्धा वाचवली आहेस आणि चांदेकरांना हवी तशी सून भेटली आहे. खरंच कला, मला तुझा खूप अभिमान वाटतो की तू आमची सून आहेस आणि आजपर्यंत आपल्या घरावर आलेली सगळी संकटं तू अगदी व्यवस्थितपणे निभावून नेली आहे. खरं तर एक उत्तम सून कशी असावी ना, तर ती तुझ्यासारखी असावी. नैनाचा मात्र मूड फार ऑफ होत असतो, कारण नैनाने एवढं करून सुद्धा नैनाच्या हाती काही लागलेलं नसतं आणि रोहिणीच्या सुद्धा हाती काहीही लागलेलं नसतं. तर अद्वैतच्या मनात सुद्धा आता कलाबद्दल एक चांगली इमेज तयार झालेली असते आणि कला ही चांगली मुलगी आहे हे त्याला आता कुठेतरी जाणवायला लागलेलं असतं. तर मित्रांनो, या व्हिडिओबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला नक्कीच कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ, प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.